ओपाइन ग्रुपच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत. आपण गेले काही दिवस वेगळ्या विषयांमध्ये ॲनालिटिक्स या विषयाचं महत्त्व काय ह्याच्यावरती थोडी चर्चा केली आहे. आज आपल्याकडे मोहन शेटे सर हे इतिहास तज्ज्ञ आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचा इतिहासामध्ये विशेष अभ्यास आहे आणि आज ते आपल्याला ॲनालिटिक्स आणि इतिहास हा विषय कसा रिलेट होऊ शकतो ह्याच्यावर थोडी माहिती सांगतील. नमस्कार मोहन सर. नमस्ते. मोहन, खरं तर शेटे सर किंवा मोहन सर म्हणायला खूप छान वाटते मला, पण गेले 30-40 वर्ष आपली ओळख आहे, त्यामुळे मी तुला मोहनच म्हणेन, चालेल ना? हो, जरूर. ओके. तर आज आपण आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सशी गप्पा मारणार आहोत आणि त्याचा नेमका विषय इतिहास. आता इतिहासामध्ये तुझं शिक्षणही त्यातलं आहे आणि पुढे नोकरी त्यामध्ये केलेली आहेस, तर मला आत्ता स्पेसिफिकली हा प्रश्न पडला की तुझा इतिहासाशी संबंध काय, आणि थोडंसं माहिती असल्यामुळे इतक्यात तू खरं तर रिटायर पण झाला आहेस, तरीसुद्धा तू अजून इतिहासामध्ये काम करतोयस. तर तुझी एवढी जबरदस्त इतिहासात आवड कशी राहिली आहे, आणि एक इतिहासप्रेमी मंडळ असंही मला माहिती आहे, आणि त्यातली एक मला ओळ अशी आठवते की वैभवशाली राष्ट्र घडवण्या इतिहासाचे ज्ञान हवे. तर ते सगळं तुझा इतिहासाचा अभ्यास आणि अजूनही तू इतिहासात काम करतोय याच्याबद्दल थोडी माहिती सांगशील? सर्वप्रथम या ठिकाणी माझी मुलाखत घेण्यासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण हे आपण का करत असतो हे कुठेतरी लोकांपर्यंत यावं अशी माझी इच्छा असते. खरं ते इतिहासाची आवड लहानपणापासून घरातूनच लागली. माझ्या घरामध्ये भरपूर पुस्तकं होती. माझ्या वडिलांना वाचनाची आवड होती. त्याच्यानंतर एका विशिष्ट वयामध्ये म्हणजे शालेय वयामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या त्या काळात व्याख्यान मला चालायच्या. त्याचप्रमाणे कथा, कादंबऱ्या, विशेषतः गोनी दांडेकरांच्या कादंबऱ्या, आणि मी त्यांच्याबरोबर सुद्धा त्यावेळेला रायगडवरती गेलो होतो. तर या सगळ्यातून मला इतिहास आवडत गेला. पुढे मी अनेक सहलींना जायचो. तुलाही माहिती आहे, आपणही अनेकदा सहलींना गेलो. तर माझ्यावरती ही जबाबदारी यायची की तू एवढं वाचन करतोस तर या किल्ल्याचा इतिहास सांग, माहिती सांग. आणि मग मी सांगायला लागलो. आणि मग लक्षात असं आलं की अरे आपण बोलतोय ते लोकांना आवडतंय, आणि मग त्याच्यातून एक कथाकथन करावं असं पण माझं मनामध्ये आलं. त्याचंही मी कार्यक्रम करायला लागलो. पण हे सगळं करत असताना अजून काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं. दरम्यानच्या काळामध्ये मी MA केलं, BEd केलं, शिक्षक म्हणून नोकरी केली, इतिहासाचा शिक्षक म्हणून मी काम करत होतो. पण लक्षात असं येत होतं की शालेय चौकटीमध्ये आपण सगळं काही मुलांना देऊ शकत नाही आहे. आणि मग शाळेच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांसाठी काही विविध उपक्रम करता येईल का? उदाहरणार्थ किल्ल्यांवरती रात्री बेरात्री सहली काढणं. तर हे आपण करत होतो. आता शाळेच्या शिस्तीच्या चौकटीत अशा प्रकारच्या सहली काढायला परवानगी प्रशासनाकडनं मिळत नव्हती. पण मी सहली काढल्या. त्याच्यातनं मुलांचं धाडस पण जागं झालं पाहिजे, त्यांना आपला इतिहास कळायला पाहिजे, समाज कळायला पाहिजे, भूगोल कळायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा केवळ इतिहासामध्ये रममाण न होता त्या इतिहासाचा मला माझ्या आत्ताच्या जीवनात काय उपयोग करता येईल असं कुठंतरी मुलांच्या जीवनात चिंतन सुरू झालं पाहिजे. आणि मग मी त्या सगळ्या सहली काढायचो. मला अनेकदा आठवतं आहे की तानाजी मालुसरेंची पुण्यतिथी, तर मी 7वी-8वीच्या मुलांना घेऊन जायचो. तो त्या काळामध्ये म्हणजे 30-35 वर्षापूर्वीचं बोलतो आहे. भयंकर अंधार. रात्री 9 वाजता चालायला सुरुवात करायची. वरती गेल्यानंतर 12 वाजलेले असायचे. मुलं जेवायचं आणि मुलांना वाटायचं आता काय झोपायचं आपण. मी म्हणायचो नाही, आता गोष्ट आहे. आणि मग रात्री 1 वाजता त्या तानाजी कड्यावरती न्यायचो. प्रचंड वारा, थंडी, अंधार, आणि ह्या हल्लीच्या फ्लॅट संस्कृतीतल्या मुलांना ही सवय नाही अशाची. पण तिथे ती कथा सांगायची. आणि मग मुलांना असा प्रश्न पडतही असेल ना की गोष्टच सांगायची होती तर मग ती एखाद्या वर्गात सांगता आली असती, एखाद्या हॉलमध्ये सांगता आली असती. हे असं रात्री 1 वाजता आणि भयंकर वाऱ्यामध्ये काय आम्हाला तुम्ही इथं आणताय. पण त्याच्यामध्ये एक हेतू होता की शाळेमध्ये मी गोष्ट सांगितली तर तुम्ही ऐकाल, पण इथे सांगितली तर तुम्हाला ती प्रचिती येईल, त्याचा तो अनुभव येईल, तो फील येईल. इथे ते घडलंय, इथे रक्त सांडलंय, इथे तो पराक्रम घडलेला आहे. आणि मग अशा प्रकारचे विविध उपक्रम हे आम्ही केले. आणि एक सांगायला मला आवडेल की आत्ता 2020ला तानाजी मालुसरेंची 350वी पुण्यतिथी होती. मग आम्ही सिंहगडाला 5 दोर लावले आणि सांगितलं आज हळद कुंकू नाही व्हायची बरं का, आज हा नुसता हार नाही घालायचा, तुम्ही मावळ्याचा पोशाख घालून या दोरावरून कडा चढून येणं ही तानाजींना पुण्यतिथी आहे. असा आम्ही उपक्रम केला. आणि वृत्तपत्रातून सुद्धा त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. तानाजी मोठेच आहेत, ते आम्ही नाही मोठे केले.
आपल्याला लोकांसमोर जाण्याचं माध्यम हे आधुनिक असलं पाहिजे, लोकांना युवकांना आपल्याकडं आकर्षित करता आलं पाहिजे, असा हेतू घेऊन आम्ही संस्था चालवली. आणि इतिहासप्रेमी मंडळ मला दिसतंच आहे किती प्रेम त्याच्यात आहे आणि जबरदस्त हा कार्यक्रम आहे. पण ती ओळ मला जी आता पूर्ण आठवली नाही, ती काय ओळ आहे इतिहासप्रेमी मंडळाची? आणि ते आम्ही आमचं घोषवाक्यच ठेवलेलं आहे. बरं. की भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे, बरोबर, वैभवशाली राष्ट्र घडवण्या इतिहासाचे ज्ञान हवे. मस्त. म्हणजे असं नाही होता कामा की इतिहासामध्ये मला रमायचंय. काही जण असं होतं ना, कथा कादंबऱ्यात खूप रमतात. नाही, आम्हाला भविष्यातच जायचंय, आम्हाला भरारी घ्यायची, आम्हाला एक अत्यंत सामर्थ्य संपन्न राष्ट्र निर्माण करायचंय, त्याच्यासाठी इतिहासातनं ज्ञान घ्यायचं. म्हणजे आता हे तर नक्की की इतिहासाचं प्रेम आपल्याला आहे आणि एक जबरदस्त इच्छाशक्ती आहे, म्हणून तू अजूनही त्या फील्डमध्ये काम करतोयस आणि कित्येक जणांना भविष्याकडे घेऊन जाणार आहेस. आता थोडासा अभ्यासक म्हणून मी याच्याकडे बघतो, आता इतिहास फील्डकडे. आम्ही डेटा ॲनालिसिसमध्ये सगळे काम करतो. मी गेले 30 वर्ष आता म्हणजे त्या किल्ल्यांच्या सगळ्या जे काय आपण ट्रिप्स केल्या त्यामध्ये मी पण कित्येक वेळा होतो, म्हणून मला खरं तर बोलूच नाही असं वाटतं की तूच बोलत राहा आणि परत तशाच गप्पा ऐकत राहावं. पण राहून राहून मला ते काही प्रश्न येत आहेत. आणि इतिहास म्हटलं की अनेक इव्हेंट्स, म्हणजे कितीतरी वेळेला आपण ते पाठ करतो, पास होतो आणि 10वी नंतर कधी काही शिकत पण नाही. पण तरीसुद्धा भविष्याकडे जाण्याचा तू आता विषय केलास आणि डेटा ॲनालिसिसमध्ये आम्ही मागचं काही अभ्यास करतो आणि पुढे जाण्याची योजना आखतो. तर इतिहास फील्डमध्ये असं काही क्षेत्रामध्ये आहे का हे की ज्याला मी क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणतो, म्हणजे हे काही विशेष प्रसंग आहेत, त्या प्रसंगामधनं मला गुणात्मक हा गोष्ट कळली आणि हे वारंवार होणारे काही इव्हेंट्स पाहता क्वांटिटेटिव्ह सुद्धा हा एक पॅटर्न सापडतोय. थोडासा क्लिष्ट होतोय हा प्रश्न, पण तरी तो सोप्या पद्धतीने तू जर का इतिहासाचा आधार घेऊन सांगू शकलास तर मला क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हे कसं काय शिकायचं इतिहासाकडनं. तुझं हे बोलणं ऐकत असताना एक वाक्य मला आठवलं, एका इतिहासकारानेच मांडलं होतं आणि विशेषतः भारताच्या इतिहासाबद्दल. तो असं म्हणला होता की इतिहासापासून आपण काय शिकतो, तर इतिहासापासून आपण काही शिकलो नाही हे आपण इतिहासातनं शिकतो. तर ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जुन्या घटना जरी झाल्या असत्या तरी लहान वय असताना तेव्हा ठीक आहे, त्याला गोष्ट आवडते. पण जसं जसं तुमची बुद्धीची पातळी वाढते तसं त्या घटनेच्या मागं कारण काय होतं, त्या घटनेचा हेतू काय होता, त्या घटनेचा परिणाम काय झाला, आणि जर का काही वाईट घडलं असेल तर हे कसं टाळायला पाहिजे होतं, अशा विविध बाजूंनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तसे इव्हेंट पण घडवून आणले पाहिजे. मी एक उदाहरण देतो. मी असं सारखं शोधत असतो की या घटनेला 100 वर्ष झाली, याला 200 वर्ष झाली, आणि मग ते सादर करायचं. तर एकदा असंच वाचताना समजलं की पुण्यामध्ये 150 वर्षापूर्वी एक हळदी कुंकू झालं होतं, सार्वजनिक हळदी कुंकू, पहिलं महाराष्ट्रातलं, आणि 5000 महिला एकत्र आल्या होत्या. तर मला वाटलं की अरे हा कार्यक्रम आता आपण परत याचा आपण करूया, वाढदिवस साजरा करूया, 150 वाढदिवस. पण पुढे त्यात असं वाक्य होतं की त्या काळाच्या परिस्थितीमुळे, म्हणजे सार्वजनिक काकाने तो कार्यक्रम घेतला होता, पण अस्पृश्य महिला त्या मंदिरापासून 1 किलोमीटर लांब थांबवल्या होत्या, त्यांना आतमध्ये यायला परवानगी नव्हती. तर एका बाजूला सार्वजनिक हळदी कुंकू झालं, ही चांगली गोष्ट आहे, अभिमानाची, पण हे त्यावेळेच्या काळाच्या परिस्थितीनुसार त्यांनी केलं असेल, पण ते खंत वाटली की अरे वाईट झालं, मग आता आपण काय करू शकू. आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी, ज्याला 150 वर्ष पूर्ण झाली, तोच दिवस निवडला, तेच मंदिर निवडलं. आम्ही 50च महिलांना बोलवलं, पण त्या स्वच्छता कामगार होत्या, त्या देवदेसी होत्या, त्या तृतीयपंथी होत्या, ज्या वंचित होत्या, समाजातल्या उपेक्षित होत्या, त्यांना मंदिरात बोलवलं, त्यांच्या हस्ते विष्णूची आरती केली आणि त्यांना भेटवस्तू दिल्या आणि सन्मानाचं स्थान त्यांना कसं समाजात मिळेल असं पाहिलं. म्हणजे 2 प्रकार आम्ही केले. इतिहासाचं एक पुनरुज्जीवन पण केलं किंवा एक वाढदिवस पण केला, पण त्याचबरोबर त्यावेळची जी चूक होती ती आता दुरुस्त केली पाहिजे, अशा प्रकारे. म्हणून तू क्वालिटी आणि क्वांटिटी जे म्हणतोय ना, ते ह्याच्यातनं येत आहे. आणि त्याच्यामध्ये आता असे काही प्रसंग आठवत आहेत का की ह्यात वारंवार ती चूक किंवा तो सक्सेसफुल फॅक्टर्स काही म्हणू आपण, ते दिसत आहेत. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये काही असेल, पेशव्यांच्या तर तुझा विशेष अभ्यास आहे की काही इव्हेंट्स आता आपण जेव्हा म्हणजे इतिहासाकडे बघताना आपण ते स्टोरी लाईक शिकतो, म्हणजे त्यातनं स्फूर्ती घेतो, त्यातनं जसं तू आता हा इव्हेंट सांगितलास की क्वालिटेटिव्हली तो इव्हेंट बघितला, त्याची पुनरावृत्ती केली आणि त्यात अधिक काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केला. क्वांटिटेटिव्ह हे घडलं आणि ते तेव्हाच्या काळामध्ये फार अभ्यास केला गेला नाही त्याच्यामुळे पुढील नुकसान झालं. म्हणजे थोडंसं जे आपण शिकतो
इंग्रज व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले. मग ते व्यापार करत असताना आपण काही शिकलो नाही का? तर कदाचित ते इव्हेंट्स रेकॉर्डच झाले नसतील किंवा झाले असतील तर त्याचा अभ्यास केला गेला नसेल. असे काही इव्हेंट्स आहेत का की जर आपण काही गोष्टी टाळू शकलो असतो? असं काही आपल्याला खूप आहेत. बरं, म्हणजे किंवा असेच जास्ती आहेत. आणि तू जे ॲनालिसिस करणं जे म्हणतोय ना, तर मी तर असं म्हणेन की इतिहासामध्ये घटना घडत असताना त्याचं ॲनालिसिस न करणं हाच भारतीयांचा फार मोठा दुर्गुण होता, असं आपल्याला जाणवतं. मी शिवाजी महाराजांचं वाक्य आहे की शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रज खरं ताकदवान नव्हते, खरं तर पोर्तुगीज जास्ती ताकदवान होते. इंग्रज नुकतेच येत होते, व्यापारी म्हणून विविध ठिकाणी वावरत होते, पण शिवाजी महाराजांनी इंग्रजांना ओळखलं होतं. शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, हे साधे सुधे व्यापारी नव्हे, आपले येथे राज्य स्थापावे असे त्यांच्या मनात आहेत. एका ठिकाणी ते असं म्हणतात, आपल्या डोळ्यातलं काजळ जरी यांनी पळून नेतील पण तरी आपल्याला पत्ता लागायचा नाही, इतके हे लबाड आणि धूर्त आहेत. शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं का इंग्रजांना? ओळखलं होतं. वाईट कशाचं वाटतं, शिवाजी महाराजांनी जे ओळखलं होतं, जे ज्ञान त्यांनी मिळवलं होतं, जे त्यांनी निरीक्षण केलं होतं, त्याचा पुढच्या पिढ्यांनी उपयोग करून घेतला नाही आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मग एका इंग्रजांनीच म्हणून ठेवलं आहे, जेम डगलस नावाचा एक इंग्रज असं म्हणतो, आम्ही एवढा विशाल हिंदुस्थान जिंकला याचं कारण या देशातले मूर्ख लोक शिवाजी महाराजांना विसरले. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या कशा चुका होतात. किंवा अजून एक सांगायचं की विज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञान याचा आपल्याकडे अभाव होता. आता बाबर नावाचा आक्रमक 500 वर्षापूर्वी आला होता, त्याच्यासमोर आपला भारतीयांचा पराभव झाला. का पराभव झाला? तर त्याच्याकडे तोफखाना नावाचा प्रकार होता जो भारतामध्ये आधीच्या लोकांकडे नव्हता. आता तोफखान्याने आपला पराभव झाला, तर तिथे पराभव झाल्यानंतर आपण हे शिकायला पाहिजे होतं ना की अरे हे आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे नाही म्हणून आपला पराभव झाला. आता याच्या पुढच्या काळामध्ये ते तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. आपल्याला नाही ना पाहायला मिळत तसं. आणि हे प्रत्येक वेळेला म्हणजे इंग्रज आल्यानंतर 1857च्या स्वातंत्र्य समारात आम्ही का हरलो? परत तेच की इंग्रजांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती, लांब पल्ल्याच्या बंदुका होत्या, तोफा होत्या, म्हणून आमचा पराभव झाला. म्हणजे एकच चूक आपण वारंवार गिरवत राहिलो आणि म्हणून आपण पराभूत होलो. हे आता आपल्याला समजतंय. ठीक आहे, झालं ते झालं. आता जर का भविष्य गगनी भरारी मारायचं म्हणजे काय, तर याच्या पुढे आम्ही भारतीय विज्ञानामध्ये कमकुवत राहणार नाही आणि जगामध्ये जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती आमच्याकडे असली पाहिजे, हे त्यातनं शिकायला मिळालं पाहिजे. ह्याचं आपण प्रॅक्टिकली किती केलं पाहिजे असं आपल्याला पाहायला मिळेल. असं काही कुठे आपल्याला दाखले मिळतात का की अमुक एक चूक झाली होती, त्याच्यावरती मी आता हिस्टॉरियन म्हणून एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून जर बघितलं की एखादी गोष्ट वाचली गेली, त्यातनं काही त्रुटी सापडल्या आणि त्याच्यावरती काही कृती झाली, असं कुठे बघण्यात येतं का की एखाद्या इतिहास तज्ज्ञांनी, जसं तू शिवाजी महाराजांचं आत्ता सांगितलंस तसं सध्याच्या काळामध्ये लागू पडणारं गेल्या इतक्या आपण सगळेजण आता बघतोय, तर आणि इतिहास हा कुठला तरी एक गोष्टी वाचायचा विषय असं अनफॉर्च्युनेटली अनेक लोकांना वाटतं. तर ते वाचलं, त्यांना चूक सापडली आणि त्याच्यावर त्यांनी अशी एखादी मूव्हमेंट चालू केली, असं काही कुठे पाहण्यात आलंय? आपल्याला असं जाणवतं, विशेषतः भारताच्या इतिहासात जे महापुरुष होऊन गेले त्यांचं हे व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्यच आहे की त्यांनी इतिहासाचा अभ्यास करताना चुकांचा पण अभ्यास केला आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी शस्त्रांमध्ये बदल केला, त्यांनी किल्ल्यांच्या बांधणीमध्ये बदल केला. तर बदल केला पाहिजे किंवा शत्रूचं जे युद्धाचं तंत्र आहे त्याच्यापेक्षा आपलं काहीतरी वेगळं नवीन असलं पाहिजे, इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो, ते त्यांनी त्याच्यामध्ये शोधून काढलं आणि या सगळ्या कारणांमुळे ते त्यांच्या काळामध्ये यशस्वी होऊ शकले. मला एक आधुनिक काळातलं उदाहरण द्यावं असं वाटतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS ही संस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता तिला 100 वर्ष होत आहेत. तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार त्याचे पहिले सरसंघचालक, तर त्यांनी ती 1925 साली स्थापना केली. विचार करतो मी सुद्धा किंवा आपले अनेक जण की काय चिंतन चालू असेल डॉक्टरांच्या मनात की एका बाजूला सगळा देश इंग्रज गेले पाहिजेत म्हणत होता, कोणी सशस्त्र क्रांतीच्या मार्गानं, कोणी अहिंसेच्या मार्गानं. पण डॉक्टरांनी काय केलं तर संघ नावाची संघटना सुरू केली. काय हेतू असेल तर डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की इंग्रज गेले पाहिजेत याहीपेक्षा या देशातल्या हिंदू समाजाचे दुर्गुण गेले पाहिजेत. ते कोणते दुर्गुण? अनेक होते, पण त्यातले अगदी महत्त्वाचे सांगायचे तर एक म्हणजे राष्ट्रीय वृत्ती, प्रखर देशभक्तीचा अभाव होता, म्हणून त्यांनी आपल्या संस्थेचा पहिला शब्द आहे राष्ट्रीय. दुसरा शिस्तीचा अभाव, बेशिस्त, म्हणून दुसरा शब्द आहे स्वयंशिस्त येण्यासाठी स्वयंसेवक. आणि तिसरं म्हणजे आपण भेदाभेदांमध्ये इतके शतखंडित होतो तर संघटनेचा अभाव, आणि म्हणून तिसरा शब्द आहे संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. पण जेव्हा मी इतिहासाचा अभ्यास करतो
विशेषतः 1857च्या स्वातंत्र्य समराला अपयश का आलं याची जेव्हा कारणं बघतो तेव्हा लक्षात येतं की अरे याच गुणांचा अभाव होता. आमच्याकडे राष्ट्रीय वृत्ती नव्हती, आमच्याकडे शिस्त नव्हती, आमच्याकडे संघटित वृत्ती नव्हती. यामुळे आमचा 1857ला दारुण पराभव झाला. म्हणजे या देशातले महापुरुष चिंतन करत असताना इतिहासातल्या चुका पुन्हा होणार नाही, उलट त्या चुका पुसून आपण प्रगतीच्या दिशेने कशी घोडदौड करू याचा विचार करतात. हे इथं आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात, मस्त. खूपच भारावून गेलो मी ॲक्च्युली हे सगळं तू सांगतोयस त्यातनं. पण आता मी पुन्हा अभ्यासाकडे जर आता आलो तर हे सगळं आता मी पुन्हा अभ्यास करायचा ठरवला, किंवा इतिहासात जे लोक मुलं आता अभ्यास करतायत, तर ह्यातनं आपण अभ्यास करण्याची आणि नोंदणी करण्याची काही पद्धत अशी काही कुठे सांगितली गेली आहे का, किंवा अशी डिव्हाइस करता येईल का, अशी एखादी डेव्हलप करता येईल का, की आता तुम्ही हा अभ्यास केला आहे तर नेमका ह्या गोष्टीचे नोंद करा. त्यातनं आम्ही पॅटर्न शोधतो. डेटा ॲनालिटिक्समध्ये आम्ही काय करतो, तर हे जे तू सांगतोयस हे नेमके पॅटर्न शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर इतिहास या विषयाचं ॲनालिसिस जर होत नव्हतं तर आता झालं पाहिजे. आणि जर झालं तर नुसतं ॲनालिसिस म्हणा असं म्हणण्यापेक्षा नेमके कुठले त्यांनी पॅरामीटर शोधावेत असे काही तुला आता सुचवता येतील का? याच्यामध्ये म्हणजे आता इतिहासाच्या काळामध्ये लढाईचा काळ होता, बरोबर, तर त्या तलवारीचा आणि त्या घोड्यांचा आणि आज काही उपयोग होणार नाही, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की काय टाळायचंय. पण मग कशाचा उपयोग होईल? आता उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी पुण्याच्या जवळच्या तोरणा राजगडपासून ते कोल्हापूरच्या पन्हाळ्यापर्यंत सह्याद्रीची डोंगररांग घेतली. आता वरवर पाहता आपल्याला असं वाटतं की याचा हेतू काय, तर गनिमी काव्याच्या युद्धाला डोंगररांग ही सोयीची होती, टेहाळणी करता येईल, टेहाळणी करता यायची, लपून राहता यायचं. पण दुसऱ्या बाजून विचार करा की कोकण हे आंतरराष्ट्रीय व्यापार तिथून व्हायचा, आणि जगातून जो व्यापारातल्या सगळ्या वस्तू यायच्या त्या सगळ्या कुठल्या तरी घाट मार्गातनं जायच्या, आणि तिथे घाट मार्गामध्ये जकात नका असायचं, तिथे टॅक्स गोळा केला जायचा. आणि त्या काळच्या सगळ्या राज्यकर्त्यांचं, मग ते मोगल असतील किंवा आदिलशाह असेल, ही जी घाट माथ्यातनं येणारी जी जकात होती ना, ते त्यांचा इन्कम सोर्स होता. मग शिवाजी महाराज जेव्हा सगळा डोंगररांग जिंकत घेतात, याचा अर्थ जो पैसा जकात मार्गानं विजापूरच्या तिजोरीत किंवा मोगलांच्या तिजोरीत जात होता तो आता त्यांचा बंद झाला, आणि शिवाजी महाराजच्या तिजोरीत आल्यामुळे स्वराज्याची आर्थिक ताकद वाढली. म्हणजे शिवाजी महाराजांनी आदिलशहाला कमकुवत करताना रणांगणावर तिचा पराभव केलाच, पण त्यांना आर्थिकदृष्ट्या दुबळं केलं, आणि मग त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना यश मिळालं. आता आज याचा उपयोग कसा होऊ शकतो? आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला शत्रू राष्ट्र आहे. आता कदाचित पूर्वीप्रमाणे रणांगणावरती जाऊन युद्ध करून त्याला पराभूत करण्याच्या ऐवजी तो देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत कसा होईल याच्याकडे जर का आपण लक्ष दिलं तर प्रत्यक्षात लढावं लागणार नाही. तो देश जर का खरंच कमकुवत झाला, दुबळा झाला, तर आज आपल्या देशाला संरक्षणावरती जो प्रचंड खर्च करावा लागतो तो खर्च आपल्याला विधायक कामाकडे वळवता येईल. अशा गोष्टी किंवा मगाशी मी इनोव्हेशन जे म्हणलं की शिवाजी महाराज प्रत्येक बाबतीत प्रयोग करतायत. तर हे जे प्रयोग करणं आहे, तर आज एखादा बिझनेसमन हा त्याच्याकडनं शिकू शकतो की अरे मला सुद्धा प्रयोग करता आले पाहिजेत, मला जाहिरात करता आली पाहिजे, मला माझ्या जे प्रॉडक्ट आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी आणलं पाहिजे. बरोबर. मध्यंतरी एका कंपनीमध्ये मला त्यांनी बोलायला सांगितलं होतं की शिवाजी महाराज विषयावरती बोला, पण ते कामगारांसाठी बोलायचं होतं, एम्प्लॉईंसाठी बोलायचं होतं. तर मी त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या अशा काही कथा सांगितल्या की शिवाजी महाराजांचं राष्ट्र बळकट झालं ते केवळ एका शिवाजी नावाच्या व्यक्तीमुळे नव्हे, तसे सहकारी मिळाले, तसे अनुयायी मिळाले. म्हणजे एक उदाहरण आहे की हिरोजी इंदुलकर त्यावेळेचे महाराष्ट्राचे इंजिनियर होते, आणि त्यांचं बांधकाम चालू होतं, आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सांगितलं होतं, आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज हे आग्र्याला गेले आणि तिथे अडकले कैदेमध्ये. आता तो हिरोजी इंदुलकर म्हणू शकला असता की नाही बा मला पैसा नाही, मी काम बंद करतो. पण त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःचा वाडा खाजगी, स्वतःचे दागदागिने गहाण टाकले, त्याच्यातून कर्ज काढलं आणि त्याच्यातून देशाचं काम पूर्ण केलं. आता हे आजच्या कामगाराला सुद्धा माहीत पाहिजे की मला माझी कंपनी जर का यशस्वी त्याची घोडदौड व्हायला पाहिजे असेल तर ते एकटा मालकच करणार आहे किंवा एकटी मॅनेजमेंट टीम करणार आहे असं नाही, मी कामगार म्हणून सुद्धा त्याला असा हातभार लावला पाहिजे. ही वृत्ती निर्माण करण्यासाठी इतिहासातल्या या कथा आज सुद्धा आपल्याला संस्कारक्षम कथा म्हणून उपयोगी पडू शकतात. तर आता तू जी माहिती सांगितलीस ती मोर टीम बिल्डिंगच्या दृष्टीने, म्हणजे परत इतिहासाचा दाखला, ॲनालिसिस आणि टीम बिल्डिंग याचं एक आता थोडा अभ्यास करायला मिळाला त्यातनं, आणि रिलेट पण करता आलं त्या स्टोरीला. पण आता अजून एक प्रश्न येतोय की युद्ध आणि बांधकाम हा एक विषय जसा आहे तसं पॉलिसी मेकिंग आणि शिवाजी महाराज असं काही रेफरन्स मला आठवत आहेत. म्हणजे
ते एक खूप फेमस पत्र आहे शिवाजी महाराजांचं, की जे अनेक जणांना फॉरवर्ड झालं असेल, की त्यांनी कसं वणवे लागू नयेत म्हणून एक पत्र लिहिलं होतं. मग तुला जास्ती कदाचित डिटेल सांगता येतील. पण परत काहीतरी प्रॉब्लेम होता, त्याच्यावरती अभ्यास झाला असावा आणि त्याच्यावरनं काहीतरी पॉलिसी झाली. त्या एकंदरीत त्या विषयाबद्दल काही तुला सांगता येईल की नेमकं ते पत्र का लिहिलं गेलं? नाही, मोठी माणसं जशी मोठी मोठी स्वप्न बघतात ना, तसं बारीक बारीक बाबतीत सुद्धा परफेक्ट असतात, असं मोठ्या माणसाचं लक्षण सांगितलं जातं. आणि ते शिवाजी महाराजांच्यामध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं. मग औरंगजेबाच्या विरुद्ध कसा संघर्ष करायचा याचा एक पुढच्या 100 वर्षाचा सुद्धा त्यांनी आलेख आखलेला होताच. म्हणून तर ते राज्याभिषेकानंतर 1.5 वर्ष दक्षिण दिग्विजयाला गेले होते की पुढच्या संघर्षाची एक तयारी करण्यासाठी. पण तशीच अशी जी पत्रं आहेत, त्या पत्रातून ज्याला आपण प्रजाहितदक्ष असं म्हणतो, तसा राजा त्यांच्यात पाहायला मिळतो, तसा नेता बघायला मिळतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी असं लिहिलेलं आहे, आता आरमार निर्माण करायचं होतं त्यांना, आरमाराला लाकूड पाहिजे होतं. तर शिवाजी महाराज म्हणले की ही आमची जी प्रजा आहे ती आपल्याकडं चिंचेचं झाड म्हणा, आंब्याचं झाड म्हणा, ते आपल्या पोटच्या पोराप्रमाणे वाढवतात, म्हणून ही झाडं तोडायची नाहीत. तुम्हाला लाकूड पाहिजे ना जहाजं बांधायला, कर्नाटकातनं विकत आणा आणि त्याच्यातनं बांधा. आणि त्याच्यातनं त्यांनी बांधली. म्हणजे त्यांनी जहाजही बांधली, आरमारही निर्माण केलं, पण त्यांनी आपल्या प्रजेकडं असणारी जहाजं तुटणार नाही याची पण काळजी घेतली. किंवा कधी कधी असं होतं की काही अधिकारी असतात, विशेषतः सैन्यामध्ये सरदार असतात, आणि एक अधिकारामुळे एक उन्मत्तपणा येतो, एक मगरुरी येते, असं आपल्याला पाहायला मिळतं अनेकदा राजकारणामध्ये. आणि मग एखाद्या सैन्याचा तळ गावाबाहेर असेल तर ते गावात जातात, दादागिरी करतात, आम्ही सांगतो त्या किमतीमध्येच तू धान्य दिलं पाहिजे, भाजी दिलं पाहिजे, असं त्याच्यावरती दबाव आणतात. हे शिवाजी महाराजांना माहीत होतं, त्यांनी लहानपणी अशा घटना बघितल्या होत्या. म्हणून शिवाजी महाराजांच्या पत्रातलं वाक्य असं आहे की तुम्ही जर का एखाद्या गावात गेलात, तिथला भाजीवाला ज्या दराने भाजी देईल त्याच दरानं घ्या. आणि पुढचं वाक्य असं आहे, रयतेच्या भाजीच्या देठाचं सुद्धा हात लावू नये. आता भाजीच्या देठाला काय किंमत असते, आपण तो फेकून देतो. पण शिवाजी महाराज म्हणतात की त्याला तो द्यायचा नाही ना, नाही हात लावायचा. तर हे आपल्या त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली सूचना. किंवा अजून एक तुला गंमत सांगतो, हिवाळा असतो, हिवाळ्यामध्ये शेकोटी करतात. त्या काळात तर उघड्यावरती शेकोटी केली जायची अनेकदा. तर ते असं म्हणतायत की तुम्ही सैन्याचा तळ असेल, बाहेर काही जण शेकोटी करायला बसेल आणि तिथली ऊब घेताना तुम्हाला झोप लागेल, एखादा उंदीर येईल, तो पेटती वात किंवा गवताची काडी घेऊन जाईल, तो घोड्यांच्या पागेत जाईल, ती पागा पेटेल आणि घोडी मरतील, आणि याचं पाप तुमच्या माथ्यावरती येईल. आणि म्हणून झोपायचं असेल तर वणवा, ती शेकोटी विझवा आणि मग त्याच्यानंतर ती तुम्ही झोप घ्या. हा जो बारकाव आहे, तर हे आपल्याला आजच्या काळात खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्या. म्हणजे या गोष्टी म्हणून तर अगदी ऐकावाशा वाटतातच, पण त्याला ते दाखले दिलेत त्यामुळे त्याची सत्यता पटते. आत्ता जो आपला विषय झाला की सध्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना काही एका ठराविक पॅटर्नमध्ये अभ्यास करायला सांगावा, त्यातनं अजून कदाचित काही गोष्टी उलगडतील, अनेक माहिती सापडेल. इतिहास तज्ज्ञांना तशा अभ्यासाचा उपयोग काय होऊ शकतो का, हे विचारण्याचं कारण असं, मागे आम्ही एक पक्षी तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी मी बोलत होतो की अनेक लोकांनी जर माहिती गोळा केली आणि त्याला आपण नॅचरलिस्ट असं म्हणतो, त्या लोकांना खूप ठिकाणी असं जर का कळलं की अमुक पक्षी अमुक वेळेला इथे इथे आढळला, असे हजारो लाखो दाखले जर गोळा करून आपण जर का त्या पक्षी तज्ज्ञाला दिला तर त्याची अभ्यास करण्याची पद्धती बदलेल. आत्ताचे जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांना जर एक प्रॅक्टिकली एवढं सगळं वाचन करणं, जगाचा इतिहास शक्य नाही आहे, पण एक मेथड जर डेव्हलप झाली की ज्याच्यामध्ये सध्याचे इतिहासाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी अशा अशा पद्धतीने त्याचे दाखले गोळा केले, तर इतिहास तज्ज्ञांना त्यांना काही फायदा होऊ शकेल का, असं काही वाचनात आलं, अनेक लोकांच्या वाचनात आलं म्हणून काही गोष्टी सापडल्या, असं काही झालंय का? नक्कीच अशा प्रकारे म्हणजे विविध प्रकारे अभ्यास केला पाहिजे. करेक्ट. आणि त्याचा आज काय उपयोग होईल असा सुद्धा विचार करण्याची खूप आवश्यकता आहे. आता उदाहरण सांगतो की महाराष्ट्राला समाज सुधारकांची परंपरा आहे. म्हणजे इथे महात्मा फुले झाले, इथे डॉक्टर आंबेडकर झाले, इथे गाडगे महाराज झाले. मग ह्याचा पण माहिती आपल्याला, हे सांगतो आपण, पण असा विचार करतो का मग इतर प्रांतात एवढे का नाही झाले. मग असं लक्षात येतं की महाराष्ट्रात हे जे आधुनिक काळातले समाज सुधारक आहेत, मागं गेलो तो 700 वर्षापूर्वीच्या ज्ञानेश्वरांपर्यंत आपण पोचतो. ज्ञानेश्वर संत होते
पण बंडखोर पण होते, की जे संस्कृतचं ज्ञान आहे ते फक्त काही विशिष्ट लोकांच्या हातामध्ये आहे, ज्यांना संस्कृत समजतं, ते मी माझ्या मराठी भाषेत आणेन आणि सर्वसामान्यांना खुलं करेन. तर ही एक प्रकारची बंडखोर वृत्ती, सर्वसामान्यांचा विचार करण्याची वृत्ती, हे ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, एकनाथ, 18 पगड जातीतले संत इथून जी निर्माण होत आली आणि तिथपर्यंत ती आधुनिक काळातल्या लोकांपर्यंत आली. पण परप्रांतामध्ये इतक्या प्रकारे जो संतांचा मोठा इतिहास असावा लागतो तसं झाला नाही आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या काळात समाजसुधारक सुद्धा तिथे इतक्या काळात निर्माण झाले नाही. तर अशी ती लिंक जोडता येते आणि म्हणून विविध प्रकारे असा इतिहासाचा आपल्याला अभ्यास करता येतो, करता आला पाहिजे आणि त्याच्यातून काही निष्कर्ष काढता आले पाहिजे. खूपच छान चालली आपली ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाहीत असं मला आता खरं तर वाटतंय. पण मला माहिती आहे की आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मला जाता जाता तुला असं विचारावं असं वाटतं आणि ते तू आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगावं असं वाटतं की आता जर का आपल्याला नवीन पद्धतीने असा काही अभ्यास करता येईल तर आता जे अभ्यास करणारे जी मुलं आहेत किंवा जे वाचन करणारे, इतिहासाचं वाचन करणारे जे काही मंडळी आहेत सगळी, त्यांना तू काय नक्की सांगशील की त्यांनी कशा पद्धतीने हा अभ्यास करावा, कुठल्या कारणासाठी अभ्यास करावा, जेणेकरून पुढे जे भविष्यामध्ये जे काही घडणार आहे त्याचा आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकेल, असं तू जर का काही आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला काही संदेश देऊ शकलास? अनेकदा असं होतं की आपण इतिहासामध्ये रमतो. मगाशी मी म्हटलं ते की कथा, कादंबऱ्या, चित्रपट ते करायला हरकत नाही, कारण त्याच्यामुळे इतिहासाबद्दलची गोडी निर्माण होते. पण त्याच्या पुढची पायरी म्हणजे इतिहासाचा अभ्यास आणि त्या अभ्यासातून ज्या चुका झाल्या त्या परत होणार नाहीत याची काळजी घेणं आणि ज्या पराक्रमाच्या गोष्टी आहेत, अभिमानाच्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर सांगता येणं. दुर्दैवाने झालं असं की आपल्या देशाचा इतिहास हा परकीयाने लिहिला आणि ही आपली त्रुटी आहे, ही आपली थोडीशी चुकीची गोष्ट आहे की आपण आपल्या इतिहासाचा अभ्यासही केला नाही, शास्त्र शुद्ध पद्धतीने तो लिहिला सुद्धा नाही. पण आत्ताच्या काळामध्ये मात्र समाजामध्ये आपल्याला जागृती दिसते की आता आपली तरुण मुलं पुढे येत आहेत आणि ती आपल्या प्राचीन काळापासून मध्ययुगाचा काळ, आधुनिक काळ असा सगळा इतिहास ते लिहित आहेत. तो लिहिला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर कुठे आपण कमी पडलो, काय आपल्यामध्ये त्रुटी होत्या, आपल्यावरती वारंवार परकीयांनी आक्रमणं का केली आणि आपण अनेकदा असं गुलामगिरीमध्ये का पडलो, या सगळ्या गोष्टींचा जर का आपण विचार केला तर पुढच्या काळामध्ये आपला देश हा संपूर्ण जगामध्ये एक सामर्थ्य संपन्न देश निर्माण व्हावा असं ते आपलं स्वप्न आहे. त्याला नक्कीच आपल्याला मदत होईल. मोहन, तू आज इथं आलास, अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्यास, अनेक विषयांना खरं तर आता सुरुवात होईल विचार करायला, असे काही तू विषय ओपन अप केलेस. मला वाटतं आपण पुन्हा एकदा यातले काही ठराविक विषय त्याच्यावर विशेष अभ्यास करून पुन्हा एकदा आपल्या व्ह्युअर्स समोर गेलं पाहिजे. जरूर. तू आज आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आज आपण सगळेजण हिस्ट्री, इतिहास या विषयाबद्दल कसा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करता येईल हे आपण मोहन शेटे सरांकडून ऐकलं. प्रत्येकच विषयाला डेटा ॲनालिसिस करता येणार आहे. डेटा ॲनालिसिस हा इंडिपेंडंट असा विषयच नाही मुळात. तर इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, फायनान्सेसचा अभ्यास केला पाहिजे, ह्युमन रिसोर्सेसचा अभ्यास केला पाहिजे, अगदी स्पोर्ट्स, ट्रॅव्हल, फूड अशा सगळ्या फील्ड्सचा अभ्यास केला पाहिजे. त्या अभ्यासाची पद्धती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या विषयामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपल्या अभ्यासामुळे उपयोग झाला पाहिजे, आपल्याला त्याच्यामुळे रोजगार मिळाले पाहिजे. असे अनेक विषय आज आपल्याकडे, जसे मोहन शेट्टे सर आले, अशा लोकांशी बोलून आपल्याला त्यातनं प्रेरणा मिळते आणि पुढे जायला नवीन वाटही दिसते. धन्यवाद.